ट्रम्प यांचं एक वाक्य, ते म्हणाले युनायटेड स्टेट्स अर्थात अमेरिका नाटो सोडण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय युरोपातील अनेक देशांच्या राजकीय सीमा बदलवू शकतो. नाटो म्हणजे काय? ट्रम्प यांना नाटो सोडण्याची इच्छा का झाली आणि ट्रम्प केवळ स्वतःच्या इच्छेने नाटो सोडू शकतात का, हे आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी परीक्षित पाटील. आपण बघत आहात रयत नीती. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, अमेरिका आणि युरोपीय देशांचा एक सामुदायिक सुरक्षा करार. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाचा विस्तार रोखण्यासाठी अमेरिकेने युरोपीय देशांना सोबत घेऊन हा करार केला. ह्या कराराचं महत्व म्हणजे नाटोच्या सदस्यांवर कोणत्याही बाह्य देशाने हल्ला केल्यास नाटोचे सर्व सदस्य त्याला आर्थिक लष्करी सहाय्य पुरवतील. ह्या एका तत्वावर नाटो संघटना उभी आहे. मात्र ट्रम्प यांनी नाटो सदस्यत्व त्यागण्याचा विचार केला. यामागची कारणे काय? तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नाटोचं बजेट. एका अंदाजानुसार नाटोचं बजेट $6,000 कोटी वर आहे आणि यात 25% योगदान एकट्या अमेरिकेचं आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यानुसार नाटोच्या प्रत्येक सदस्यांनी त्यांच्या जीडीपीच्या 5% योगदान नाटोच्या बजेटमध्ये करावं, अशी मागणी ते गेल्या कित्येक काळापासून करत आहेत. मात्र या मागणीकडे नाटोचे सदस्य दुर्लक्ष करतात, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. नाटो सोडण्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायल-इराण संघर्ष. या संघर्षात अमेरिका व्यतिरिक्त कोणत्याही नाटो सदस्याने अमेरिकेला किंवा इस्रायलला थेट मदत केली नाही. स्पेन सारख्या सदस्याने थेट युद्धाला विरोध केला. ब्रिटन, फ्रान्स यांनी कोणतीही सक्रिय लष्करी सहायता अमेरिकेला पुरवली नाही, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये इराणने अमेरिकेला थेट लक्ष केले. त्यामुळे नाटोच्या नियमानुसार अमेरिकेवर हल्ला म्हणजे नाटोच्या एका सदस्यावर हल्ला. आणि ट्रम्प यांच्यानुसार नाटोच्या सदस्यांनी नाटोच्या नियमांचं पालन करून अमेरिकेला लष्करी मदत पुरवावी, असं म्हणणं आहे. त्यामुळेच ट्रम्प नाटोच्या सदस्यांवर दबाव आणू इच्छितात आणि अमेरिका नाटोचे सदस्यत्व रद्द करण्याचा विचार करत आहे, असं वारंवार उल्लेख करत असतात. अर्थात एकटे ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात का? तर अजिबात नाही. नाटोच्या करारानुसार नाटोचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आणि ते त्याग करण्यासाठी कायदे मंडळाची परवानगी लागत असते. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाला सिनेटचं पाठबळ असेल तरच अमेरिका नाटो सोडू शकते. दुसरा अजून महत्वाचा मुद्दा ते म्हणजे नाटोचं आर्टिकल 13. या नियमानुसार नाटोचे सदस्यत्व एकाएकी रद्द करता येत नाही. त्यासाठी 1 वर्षाचा कुलिंग पिरियड लागू करण्यात आलेला असतो. त्यामुळे सिनेटने आज जरी परवानगी दिली तरी तो निर्णय लागू करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प यांचं हे वक्तव्य केवळ नाटो सदस्यांवर दबाव आणण्याचं एक माध्यम आहे, असंच अभ्यासक सांगतात. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.